Good morning. Today we are discuss about the 8th standard topic number 13 chemical change and the chemical bond. आज आपण या ठिकाणी इयत्ता 8वीचा रासायनिक बदल व रासायनिक बंध या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण सर्वांनी एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्या समोर पुस्तक, पेन आणि वही ॲक्टिव्हिटीज वगैरे पाहण्याकरिता सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. Now see what are the methods of classification of changes. म्हणजेच बदलांचे वर्गीकरण करण्याच्या विविध पद्धती कोणत्या. Methods of classification. There are the two methods of classification. Physical change and second one is the chemical change. भौतिक बदल आणि रासायनिक बदल या बदलांचे वर्गीकरण करण्याच्या दोन पद्धती आहेत. What is the difference between physical change and the chemical change? म्हणजेच भौतिक बदल व रासायनिक बदल यांच्यामधील फरक कोणता. Now see in physical change the composition of substance does not change. In a physical change the composition of substance does not change. No new substance is formed in a physical change. म्हणजेच भौतिक बदलामध्ये बदल होत असताना त्या ठिकाणी मूळचा पदार्थ तोच राहतो, म्हणजे त्याच्यामध्ये नवीन बदल झालेला नसतो किंवा नवीन पदार्थ त्या ठिकाणी तयार होत नाही. बट हिअर इन केमिकल चेंज द कंपोजिशन ऑफ कंपाऊंड्स चेंज अँड न्यू कंपाऊंड्स आर फॉर्म. म्हणजेच रासायनिक बदलामध्ये नवीन कंपाऊंड त्या ठिकाणी काय होतो, तयार होतो. पुढे काही भौतिक बदल व रासायनिक बदल यांचे उदाहरणं दिलेली आहेत. त्या उदाहरणाच्या आधारे आपल्याला कोणता बदल भौतिक आहे आणि कोणता बदल रासायनिक आहे हे पाहायचं आहे. There is the classify the following changes into physical and the chemical change. Some examples are ripening of mango, melting of ice, boiling of water, dissociation salt in water, ripening of banana, fragrance of ripening fruit, डार्कनिंग ऑफ कट पोटॅटो. म्हणजेच कैरीचा आंबा होणे, बर्फ वितळणे, पाणी उकळणे, पाण्यात मीठ विरघळणे, हिरवे केळे पिवळे होणे. कैरीचा आंबा होणे हा कोणत्या प्रकारचा बदल असेल. कैरीचा आंबा बदल झालेला आहे. न्यू ओरिजिनल सबस्टन्स मूळचा पदार्थ या ठिकाणी काय आहे, कैरी आहे, आणि नवीन पदार्थ तयार झालेला आंबा आहे, म्हणजे त्या ठिकाणी नवीन पदार्थ तयार झालेला आहे. तर हा झाला रासायनिक बदल. त्याच्यानंतर बर्फ वितळणे. आता नवीन पदार्थ त्या ठिकाणी तयार झाला का, कोणता नाही, बर्फाचं पाणी झालेलं आहे, म्हणजे हा आहे भौतिक बदल. पाणी उकळणे, पाण्यात मीठ विरघळणे हा सुद्धा भौतिक बदल आहे. बाकीचे याच्यामध्ये उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं, बर्फ वितळणे, पाणी उकळणे आणि पाण्यात मीठ विरघळणे हे भौतिक बदल. अँड रिमेनिंग ऑल आर द केमिकल चेंजेस. नाउ सी आता आपण पुढचा भाग कृतीच्या सहाय्याने एक कृती करणार आहोत. त्याच्या सहाय्याने आपण पाहणार आहोत. टेक ए लेमन ज्यूस इन ए क्लीन ग्लास अँड टेक 2 ड्रॉप्स ऑफ द लेमन ज्यूस इन ए स्पून अँड टेस्ट. एका स्वच्छ काचपात्रामध्ये आपण लिंबाचा रस घेतलेला आहे आणि चमच्यामध्ये त्या लिंबाच्या रसाचे 2 थेंब घेऊन त्याची जर आपण चव पाहिली, आपल्याला त्या लिंबाच्या रसाची चव सर्वांना परिचयाची आहे. आणि त्या लिंबाच्या रसामध्ये जर आपण चिमूटभर खाण्याचा सोडा जर टाकला, तर त्या लिंबाच्या रसामध्ये सोडा टाकल्यानंतर त्या सोड्यांच्या कणाभोवती त्या ठिकाणी बुडबुडे तयार झालेले दिसतात का, किंवा तर काचपात्र आपण आपल्या कानापाशी जर नेलं तर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा आपल्याला आवाज येतो का, किंवा काचपत्रातील 2 थेंब जर घेऊन त्याची जर आपण चव पाहिली, त्याच्यामध्ये काय बदल होतो.
Add a pinch of baking soda in a glass of lemon juice. Did you notice bubbling around the particles of soda? Did you hear the sound of baking taking your ear near the glass? Now again taste it. In this, it means that in the above observations, we noticed that during the above activity, म्हणजेच वरील कृतीमधील बदल घडून येत असताना आपण जे त्या ठिकाणी निरीक्षण केलेलं आहे, निरीक्षण केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला असं आढळलेलं आहे की बुडबुड्याच्या रूपामध्ये एक प्रकारचा वायू त्या ठिकाणी मुक्त होताना दिसतो आहे आणि तो वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू होय. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला आपण कानाजवळ जर चंचुपात्र जर घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला हलकासा ध्वनी ऐकायला येतो. म्हणजेच खाण्याच्या सोड्याचे जे पांढरे स्नायुकण होते ते स्नायुकण आपल्याला दिसेनासे झालेले आहेत. म्हणजेच मूळचं जी आंबट चव होती ती काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे किंवा नाहीशी झालेली आहे. यावरून बदलात वेगळ्या चवीचा नवीन पदार्थ तयार झालेला आहे आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच बदलाच्या शेवटी पदार्थाची चव वेगळी होती, म्हणजे त्याचं काय झालेलं आहे, संघटन झालेलं आहे. याचा अर्थ असा की वरील बदलामध्ये म्हणजे मूळ पदार्थाचे त्या ठिकाणी संघटन बदलून वेगळ्या गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार झाला आहे. म्हणजेच लिंबात खाण्याचा सोडा मिसळल्यानंतर होणारा बदल हा रासायनिक बदल होय. In the above activity, we notice that a gas is seen to be liberating in the form of the bubbles. A low sound is heard. The white solid particles of the baking soda disappear. The original substance, original sour taste becomes mild or diminished. It is understood that the new substance having a different taste is formed. At the end of this above equation, above change, the taste of the substance was different. It means that the composition was different. And above change, the composition of the original substance changed. म्हणजे मूळच्या पदार्थामध्ये बदल झालेला आहे, म्हणजे मूळच्या पदार्थाचे संघटन घडून त्या ठिकाणी वेगळ्या गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार झालेला आहे. इट मीन दॅट the change that takes place on the adding the baking soda in lemon juice is a chemical change. म्हणजेच आपण लिंबाच्या रसामध्ये जर खाण्याचा सोडा जर टाकला तर त्या ठिकाणी होणारा बदल म्हणजे तो रासायनिक बदल होय. Now see the chemical change and the word equation. रासायनिक बदल व शाब्दिक समीकरण. During a chemical change, the chemical composition of the original matter changes and new substances having the different properties and the different chemical compositions are formed. In a chemical change म्हणजेच रासायनिक बदल घडत असताना मूळचा जो रासायनिक बदल त्या रासायनिक बदलामध्ये रासायनिक संघटन घडून येते आणि रासायनिक संघटन असलेले वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ त्या ठिकाणी तयार होतात. A chemical equation can be written for a chemical change. रासायनिक संघटनीय बदल नेमकेपणाने माहीत असल्यास रासायनिक बदलांची रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी लिहिली जाते. रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळच्या द्रव्यामधील जो रासायनिक पदार्थ असतो त्या रासायनिक पदार्थाचे नाव, रासायनिक सूत्र तसेच नवीन जो पदार्थ त्या ठिकाणी तयार झालेला आहे त्या नवीन पदार्थाचे नाव व रासायनिक सूत्र यांचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, in a chemical
change composition, names, their chemical formulae, original substance, and the newly formed substances are used while writing a chemical equation. For example, when baking soda is added to lime juice, a chemical change takes place in the citric acid present in the lemon juice, and the gas is formed. That gas is a carbon dioxide. उदाहरण जर पाहिलं आता आपण या ठिकाणी सायट्रिक आम्ल, लिंबाच्या रसामध्ये असणाऱ्या सायट्रिक आम्लामध्ये या ठिकाणी जो तयार होणारा जो बदल आहे, म्हणजेच लिंबाच्या रसामध्ये जर आपण या ठिकाणी खाण्याचा सोडा मिसळल्यानंतर जो रासायनिक बदल घडून येतो, तर हा रासायनिक बदल लिंबूमधील असणाऱ्या सायट्रिक आम्लामुळे घडून येतो. तर हा जो बदल आहे, होणारा बदल, त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड वायू म्हणजेच कार्बन वायू त्या ठिकाणी तयार होतो. या रासायनिक अभिक्रियेसाठी शाब्दिक उदाहरणाची आवश्यकता असते. शाब्दिक समीकरण त्या ठिकाणी लिहिलं जातं. हिअर द citric acid react with sodium carbonate. It means that citric acid, lemon juice contains the citric acid. Citric acid is a acid. Sodium carbonate is a alkali to form carbon dioxide and sodium citrate. म्हणजे सायट्रिक ऍसिड हे आम्ल आहे, सोडियम बायकार्बोनेट हे आम्लरी आहे, कार्बन डायऑक्साईड इज ए हा वायू आहे, आणि सोडियम सायट्रेट हा क्षार आहे. आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे इन दिस केमिकल चेंज अँड द वर्ड इक्वेशन. When writing a chemical equation, write to a word equation by using the names. This is the word equation. This word equation is used writing using a names. Citric acid, sodium carbonate, carbon dioxide, and sodium citrate. This is the word equation. But here in the chemical formula is written in place of each. Chemical formula is written in place of each of the names becomes a chemical equation. While writing a chemical equation, original substances are written from the left side. C plus O2 gives CO2. Here carbon and oxygen, these are the two products. These are the two reactant. Carbon and O2, these are the reactant. These are written left side of the equation. And when this carbon react with oxygen to form CO2, there is a arrow in between them. This arrow indicate the product of the chemical equation. It means that CO2 is the product. These are written by the right side of the equation. म्हणजेच रासायनिक समीकरण लिहित असताना अभिक्रियाकारके किंवा अभिक्रियाकारक हे नेहमी समीकरणाच्या डाव्या बाजूला लिहिली जातात, आणि उत्पादिते हे नेहमी समीकरणाच्या उजव्या बाजूला लिहिली जातात. अभिक्रियाकारक आणि उत्पादिते यांच्यामध्ये असणारा बाण हा उत्पादितांची दिशा दर्शवतो. नाउ आता आपण नैसर्गिक रासायनिक बदल याविषयी पाहूयात. केमिकल चेंजेस, नॅचरल केमिकल चेंजेस. Now firstly see the respiration. For example, respiration.
In respiration is a continuously occurring biological, it is a respiration, it is a biological process. म्हणजेच श्वसन ही आपल्यामध्ये जीवनामध्ये सतत चालणारी जैविक प्रक्रिया आहे आणि या क्रियेमध्ये आपण श्वासावाटे हवा आत घेतो व उच्छ्वासावाटे कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडला जातो. मग कार्बन डायऑक्साईड वायू व पाण्याची वाफ आपण बाहेर सोडतो उच्छ्वासावाटे. इट मीन दॅट इन दिस प्रोसेस, इन दिस रेस्पिरेशन प्रोसेस, वी inhale the air and exhale the carbon dioxide and water vapor. It means that glucose in the cells react with oxygen in the inhaled air to form carbon dioxide and the water. म्हणजेच हवेतील ऑक्सिजनची पेशीमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होतात आणि या रासायनिक अभिक्रियेचे शाब्दिक व रासायनिक समीकरण कशा प्रकारे लिहिले जातं हे आता आपण पाहणार आहोत. The word equation and the chemical equation of this chemical reaction are written. Natural chemical change and the word equation. Glucose react with oxygen to form carbon dioxide and water. This is the word equation. The formula of glucose is the C6H12O6 glucose plus oxygen O2 to gives carbon dioxide CO2 and the H2O is the formula of water. Now see the next activity. We take freshly prepared lime water. Lime water is the solution of calcium hydroxide. एका परीक्षणळीमध्ये आपण चुन्याची नळी घेतलेली आहे आणि त्या चुन्याच्या नळीला आपण फुंकनळीने जर फुंकार मारली तर काही वेळानं आपल्याला त्या ठिकाणी असं दिसेल. काय दिसतं हेच आपण ऑब्झर्वेशन करणार आहोत. तर त्या ठिकाणी रंगहीन असलेली चुन्याची नळी दुधाळ होते का, किंवा त्याच्यामध्ये पांढरा अद्रावणीय स्थायू पदार्थ परीक्षण नळीच्या तळाशी बसलेला असेल का, किंवा कोणत्या प्रकारचा अवक्षेप त्या ठिकाणी आहे हे आपण निरीक्षण करणार आहोत. In a freshly prepared lime water in a test tube and keep on blowing in it with a blow tube. What is seen after some time? There is a colorless lime water turn milky. After some time, you will find that a white insoluble solid settles at the bottom of the test tube. This is a precipitate of calcium carbonate, and the turning milky got lime water means the blown gas mixed in this carbon dioxide. It means that when glucose react with oxygen to form carbon dioxide and water, C6H12O6 plus O2 to form CO2 plus H2O.